काय नाव तुमचं? पाटील सरकार लवकर. दिले तुमची मागणी काय काय? आज वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वामध्ये आम्ही वाघरूळ सर्कलच्या इथे एक वाघरूळ हे आम्हाला मंडळचं गाव आहे आणि तिथे पर्जन्यमापन यंत्रणा बसवलेलं आहे. तर तिथे जवळपास 50 वर्षापासून असा पाणी झाला नाही, असा वाघरूळ परिसरामध्ये झालेला आहे. आणि माजी सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्या इथे खरपुडीच्या यांनी पर्जन्यमापन यंत्र बसवलेलं आहे आणि तिथं 50 वर्षापासून पाणी असं झालं नाही असं दाखवलेलं आहे. आणि तिथूनच 2 किलोमीटर अंतरावर वाघरूळ सर्कल हे मातीनं आपलं पर्जन्यमापन यंत्रणा हे माती टाकून खराब झालेलं आहे. ते इथल्या प्रशासनाच्या यांच्या दीर्घाईमुळे. आणि आज आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिलेलं आहे की वाघरूळ सर्कलमध्ये वाघरूळ मंडळमध्ये जेवढे गावं आलेले आहेत तेवढे ते सर्कल तेवढं मंडळ घेण्यात यावा असं आम्ही निवेदन दिलेलं आहे. काय नाव तुमचं? भामदास साळवे, वंचित बहुजन आघाडी, तालुका अध्यक्ष, जालना. काय प्रश्न आहे आणि कसा प्रतिसाद आहे प्रशासनाचा? आज आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वाघरूळ सर्कलच्या संदर्भामध्ये या ठिकाणावर आम्ही मागील 3 वर्षापासून आम्ही या ठिकाणावर निवेदनामार्फत संघर्ष करत आहे आणि 3 वर्षापासून आम्ही निवेदन देत आहे. आतापर्यंत शेतकऱ्याला पहिली गोष्ट तर ते पीक विमा आला नाही, मागच्या वर्षाचं अतिवृष्टी आलं, त्याच्या मागच्या वर्षाचं अतिवृष्टी आलं नाही. आणि आता एवढी मोठी ढगफुटी झाली असताना त्या आणेवारीमध्ये वाघरूळ सर्कलमध्ये आमच्या वाघरूळ सर्कल ते आमच्या इथं जे माळेगावला वाघरूळ सर्कलमध्ये माळेगावला एक ते खंबा मोठा उभा केलेला आहे याचा यंत्राचा, म्हणजे हवामान खात्यात तो खंबा बंद पडलेला आहे. आणि त्या खंब्याच्या अंदाजानं आमच्या वाघरूळ सर्कलमध्ये पाणी कमी पडला, ढगफुटी झाली नाही असं त्यांनी इथं बसल्या बसल्या कॅबिनमध्ये AC कॅबिनमध्ये बसून कृषी अधिकाऱ्याने आणि यांनी या ठिकाणी एवढा मोठा आमचा शेतकऱ्याच्या तोंडाला पाला पुसण्याचं काम ते त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचा आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. आम्ही त्याला 8 दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे. 8 दिवसामध्ये त्यांनी ताबडतोब हे आमचं वाघरूळ सर्कल अतिवृष्टीमध्ये घ्यावं आणि आम्हाला मागच्या 3 वर्षापासून ज्या अतिवृष्टी झाली आहे आणि ती आमची थकबाकी आहे ती तात्काळ आम्हाला अदा करावा. अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही संपूर्ण वाघरूळ सर्कलमध्ये शेतकरी व लेकरा बाळासोबत आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहे. आम्ही 8 दिवसाचे अल्टिमेटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो तो खंबा माळेगावला उभा आहे तो खंबा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही 2 ते 3 दिवसामध्ये पाडल्याशिवाय राहणार नाही, कारण तो बंद पडलेला खंबा आहे. त्याचा बी आम्ही निषेध करतो. या हवामान खातं इथं लोकांना छुत्या मारत आहे, घुमवत आहे. आम्ही आता 1.5 तासापासून कलेक्टरच्या वेटिंगमध्ये होतो. आम्हाला अप्पर जिल्हाधिकाऱ्याकडे जायचं सांगितलं होतं तिथल्या कर्मचाऱ्यांनी. आम्ही गेलो नाही. आम्ही दरवाजाला आम्ही कोणताही गुन्हा दाखल झाला हरकत नाही आम्ही त्यांना सांगितलं ना, आम्हाला फक्त कलेक्टर मॅडमलाच भेटायचं आम्ही, कारण की आम्ही वारंवार निवेदन देतो आणि खालच्या अधिकाऱ्यांना देतो, त्याची काही दखल घेतल्या जात नाही. कोणत्याही निवेदनाची जिल्हाधिकाऱ्यामार्फत दखल घेतली गेली पाहिजे, नाही तर जो कागद आला आणि बाजूला टपालमध्ये पडला असं व्हायला नाही पाहिजे. आम्ही या कागदचा जो आमच्या वंचित बहुजन आघाडीचा लेटर पॅड आहे याचा आम्ही पाठपुरावा करणार आहे. आम्ही परत 3 दिवसानंतर आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते येणार, त्याला प्रश्न विचारणार, अन्यथा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करणार.